दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर। आता बातमी सविस्तरपणे। शेळगाव जिल्हा परिषद गटात बोल भाऊ बिंदास्त चर्चा संवादमध्ये मौजे चिंचपूर गावातील नागरिकांनी थेट जनतेशी संवाद करताना आमचे प्रतिनिधी यांनी घेतली मुलाखत। पहा काय बोलते जनता। विकासाचे मुद्दे, रस्ते, पाणी, इतर सोयी सुविधा यावर बोलताना नागरिक। अश्विनी बाबूराव मगर, राहणार शेळगाव। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या असून गोरगरिबांचे कामं, रस्ते कुणीही काही करत नाही। इथून जर तांदळवाडीला जायचं म्हणलं तर तुम्ही अवस्था बघू शकता, रस्ते नाही। किंवा ज्यावेळेस इथं शेळगावमध्ये पूर आला होता त्यावेळेस नेते पुढारी कुणीही गोरगरीब जनतेकडे लक्ष दिलेलं नाही, तसं त्यांनी कुठली मदत केलेली नाही। सर्वसामान्य माणूस अर्ध्या रात्रीचं इथून बाहेर पडून शेतावस्तीमध्ये राहत होते, तेव्हा कुठल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी इथं लक्ष दिलेलं नाही। फक्त मतदान घेण्यासाठी इथं येतात, मतदान मागतात आणि कामं विकास काहीच नाही। इथून तुम्ही पांढरेवाडी रस्ता बघाल तर त्याची पण तीच दुरावस्था आहे, तांदळवाडी रस्ता बघाल तर तेच। विकास कामं कुठलीच करत नाहीत, फक्त मतदान घेण्यापुरते येतात, नंतर गाडीच्या काचा वर करून जातात। गरीब माणूस रस्त्याला उभा राहिलेला बघत नाहीत, कुठलीच मदत नाही। इथून मागं तर काही कुठला विकास केलेला नाही शेळगावमध्ये। तर आता जे कोणी उमेदवार निवडून येतील ते शेतकरी, गोरगरीब, जे वंचित आहेत त्यांचे जर प्रश्न सोडवणार असतील, सोडवतील का नाही ह्याच्याकडे सर्वसामान्य माणसांचं लक्ष लागलेलं आहे। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे। नाही तर फक्त 5 व 7 वर्षातून मतदान आलं की एकदा यायचं, मतदान घेऊन जायचं, नंतर गोरगरीब जनतेकडे लक्ष देत नाहीत। तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। संपादक तानाजी घोडके।